धुळे विभागीय एसटी आगाराला दिवाळीत चांगलेच लक्ष्मी दर्शन करून देण्यात ठरले आहे। धुळे विभागाने सर्वाधिक उत्पन्न कमावत राज्यात सर्व विभागात प्रथम क्रमांक पटकावला। 10 दिवसात 10,20,00,000ची घसघशीत कमाई धुळे विभागाला झाली। शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला चांगला भाव मिळावा याकरता राज्यात कृषी उद्योग विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। केंद्राकडे याबाबतीत मागणी करण्यात आल्याची माहिती राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। ते यवतमाळमध्ये बोलत होते। कापूस सोयाबीन पिकाला योग्य भाव देण्यासोबतच कर्जमुक्ती देऊन जिल्ह्यात दुष्काळ घोषित करावा या मागणीसाठी शेतकरी महिलांनी मुनगंटीवारांना घेराव घातला होता। शेतकरी आत्महत्या चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे। सरकारच्या धोरणांचा अपयश आहे, त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांसाठी स्वयंरोजगाराची एक योजना यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यवतमाळमध्ये केली। जळगाव शिवसेनेच्या अनेक मागण्यांकरता सेना रस्त्यावर उतरली होती। संपूर्ण कर्जमुक्ती, कापसाला 7,000चा भाव, सर्वंकष पीक विमा लागू करावा याकरता 16 मागण्यांकरता पारोळा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला। शिवसेनेचे पारोळा एरंडोलचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। कांद्याचं निर्यात मूल्य शून्य करावं, पालखेडच्या डाव्या कालव्याचं शेतीसाठी आवर्तून सोडावं याकरता अनेक मागण्यांकरता येवल्याच्या जळगाव नेऊर इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली केलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती। गेल्या 8 दिवसांपासून जळगावमधल्या सागर पार्कवरच्या हॉकर्सना दुकानं लावण्यास महापालिकेच्या अतिक्रमण विभाग तसंच पोलिसांनी बंदी केली। त्यामुळे हॉकर्सनी आज पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर भीक मागो आंदोलन केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।